हर हर महादेव मंडळी, आज आपण तांदळाच्या पिठापासून आणि रव्यापासून युनिक अशी नवीन नाश्त्याची रेसिपी तयार करणार आहोत. हे बघा मंडळी, नाश्ता एकदम जाळीदार आणि एकदम टेस्टी तयार होतो. एकदा बनवून हप्त्यातून 2 ते 3 दिवस बनवाल. तसंच मंडळी, तुम्ही हा नाश्त्याचा प्रकार अगदी 2 मिनिटांमध्ये तयार करू शकता. नाश्ता तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये 1 कप इतकं रवा, अर्धा कप इतकं तांदळाचं पीठ, अर्धा कप इतकी दही, एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकायची, बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि 1.5 कप इतकं पाणी ॲड करायचं आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे. आता हे व्यवस्थितपणे छान प्रकारे मिक्स आउट करून घ्यायचं आहे. हे बघा, सर्व बॅटर व्यवस्थितपणे मिक्स आउट करून घेतलेलं आहे. आता या बॅटरचा बाउल प्लेटने कव्हर करून देऊन 10 मिनिटांसाठी रेस्ट ठेवायचं. 10 मिनिटांनंतर बघा, रवा छानपैकी फुलला गेलाय. आता यामध्ये 1 चमच सोडा आणि तडक्यासाठी मी इथे तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये मोहरी आणि कढीपत्ता टाकून छानपैकी मिक्स करायचं आहे. छान प्रकारे तडक्यामध्ये ॲड करून मिक्स आउट करून घ्यायचं आहे. सो मित्रांनो, हे बघा, इन्स्टंट असं बॅटर रेडी झालेलं आहे. आता डायरेक्टली रेसिपी तयार करायची. पॅनमध्ये तेल ॲड करायचं आहे आणि छानपैकी या पद्धतीत 3 मोठे चमच इतकं बॅटर आपल्या पॅनमध्ये ॲड करायचं आहे. नाश्ता थोडासा जाडसरच बनवायचा आहे. हे बा, बॅटर एकसारखं स्प्रेड करून झालं की पॅन आपल्याला छानपैकी प्लेटने कव्हर करून देऊन मीडियम फ्लेमवरती 3 मिनिटाकरिता डोसा आपल्याला कुक करायचा आहे. हे बघा, नाश्ता व्यवस्थितपणे कुक झालं की छान प्रकारे प्लेट काढायची आहे आणि या पद्धतीने आपल्याला छानपैकी नाश्ता टर्न करायचा आहे. हाय फ्लेमवरती नाश्ता कुक करायचा नाही तर जळलं जाईल. हे बघा, किती सुरेख असं गोल्डन कलर नाश्त्याला आलेला आहे. खालच्या साईडने देखील मी 1 मिनिटाकरिता नाश्ता कुक केलेला आहे. पाहिलं ना, अगदी 2 मिनिटामध्ये झटपट नाश्ता रेडी झालेला आहे. नक्की ट्राय करा. चवीला तो इतका अप्रतिम तयार होतो, तुम्ही बार बार बनवाल. सो मंडळी, याच पद्धतीने सर्व नाश्ता तयार करायचा आहे. तुम्ही डोसासारखे देखील हे नाश्ते बनवू शकता. अगदी अप्रतिम तयार होईल. सो मंडळी, कशी वाटते तुम्हाला रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल रेसिपीला नक्कीच एक लाईक करा. आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल येईल ते प्रेस करायला विसरू नका. नाश्त्याला तुम्ही या पद्धतीने कट करून देखील सर्व करू शकता. अतिशय भन्नाट रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. हे ट्राय केलं नाही तर काय ट्राय केलं, आणि चटणीसोबत तुम्ही हे नाश्ता सर्व करू शकता. सो मंडळी, नक्की ही डिलिशियस रेसिपी ट्राय करा. तुमच्या आलेले अनुभव माझ्याबरोबर शेअर करा. चला मंडळी, पुन्हा भेटूया. हर हर महादेव.